आणि पहिल्या चेंडूवर विकेट्स विनोद फुरुमकरचा विकेट्स गोल्डन डकचा शिकार होतोय विनोद फुरुमकर. थँक्यू डीजे. या दरम्यान आपण ज्या खेळाडूनं जबरदस्त कामगिरी केली आहे त्या खेळाडूला शुभ सन्मानित करतोय. प्रत्येक खेळाडूचा शुभ सन्मान या ग्रामीण प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपण करतोय. आदरणीय जोशी साहेबांना माझी विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूला आपण निश्चितच सन्मानित करायचं आहे. एक जबरदस्त स्पर्धा आणि प्रत्येक स्पर्धेला आपण सन्मानित करतोय. सचिन दादा वसंत भोसले सदस्य ग्रुप ग्रामपंचायत ऐनगर यांच्या माध्यमातून ही सगळी सामनावीराची सन्मान चिन्ह आदरणीय जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या मॅचचा हिरो ठरलाय ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली, स्वतः कर्णधार पद सिद्ध केले. हरेश, तुला खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. घेऊन जातोय मॅच कडे. मॅच नंबर 3 आपल्या समोर आलेला आहे. PLT इंटरप्राइजेस वर्सेस शेरव्यू इंटरप्राइजेस वांगणी. पहिल्या चेंडूवर मात्र अजय कासार वज्रोली एक्सप्रेस ने मात्र चांगली सुरुवात केलेली आहे. आहा, आता मात्र उडवलाय. 1 बाउन्स 4 रन्स लॉंगांच्या क्षेत्रामध्ये एक वन्स मोर जबरदस्त फटका येतोय 4 धावांसाठी. कमांडीचे धन्यवाद. धन्यवाद. पहिल्या चेंडूवर मात्र चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली ती हितेश कासार याची. अजय कासारवर थोडंसं दडपण मात्र पहिल्या चेंडूवर टाकले. या दरम्यान पुन्हा एकदा लॉंगांच्या मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे 5. वज्रोली एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज ज्याने 2023 मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला होता आणि प्लेयर ऑफ द डे ठरला होता हा गोलंदाज. या वर्षी कशा प्रकारे परफॉर्मन्स करतोय बघूया. ओहो, आता पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा चेंडू गेलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत चेंडू कलेक्ट करतोय गॅदर करतोय तोपर्यंत मात्र 2 धावा काही रोखू शकला नाहीत आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोचली 7. या धावेवर तुषार जांभेकर येतोय. तुषार जांभेकर एक जबरदस्त फलंदाज, एक हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो या असोसिएशन मध्ये. आहा, आता मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न परंतु असफल होतोय. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा मिलाप नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. एक अविश्वसनीय गोलंदाजी करतोय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. एक दर्जेदार गोलंदाजी करतोय वज्रोली एक्सप्रेस अजय कासार. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा प्रदर्शन. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची हे या गोलंदाजाला माहिती आहे. या दरम्यान आता मात्र पॉइंटच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. धावताय ट्रॅव्हल करतोय का? यस, ट्रॅव्हल करतोय. 4 धावांसाठी येतोय. एक दिमागदार फटका. कॅल्क्युलेट रिस्क घेऊन मात्र ही निश्चितच फटका जातोय सीमा पार 4 धावांसाठी. कमांडीचे ग्रुप ग्रामपंचायत सदस्य दीपक दादा महाडिक यांचा इथे सन्मान करीत आहोत. सन्मान करणार आहोत. दीपक दादा महाडिक यांची संघ मालक निश्चितच आपल्याला पाहायला मिळाले होते 2022 मध्ये ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये दहावीर त्यांचा संघ जो होता तो दहावीर 11 हा संघ होता. रनरअप राहिला होता दहावीर 11 हा संघ. असे संघ मालक ग्रामपंचायत पाटणसईचे सदस्य दीपक दादा महाडिक यांचं स्वागत मी अध्यक्ष
प्रतीक जी गायकर यांना विनंती करतोय की आपण दीपक दादा महाडिक यांचं स्वागत करायचं आहे. पैसे नाहीत भाई, पैसे नाही लावले. नाही सांगितलं, नाही ते कॅन्सल केलं. पहिला चेंडू विकास जाधव याचा वाईट जातोय. विकास जाधव याच्याबद्दल जर पाहायला सांगायला झालं तर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा एक महत्त्वाचा खेळाडू आहे, ज्यांनी ओपनच्या टुर्नामेंटमध्ये महत्त्वाची कामगिरी केली. या दरम्यान हा चांगला फटका येतोय, जातोय का सीमा पार नाही आहे. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं स्टॉप म्हणावं लागेल आणि 2 धावा रोखल्या त्या प्रणित यानं. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या धावेवर. हितेश कासार, चांगल्या प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हितेश कासार याच्या मार्फत. ओहो, आता मात्र फसवलाय, आता मात्र फसवलाय, पूर्णपणे फसवलाय. कसं फसवलाय तर गतीने फसवलाय. गती परिवर्तन केलंय, स्लोवर पिच चेंडू टाकलाय आणि हितेशला पूर्णपणे सरप्राईज केलं. निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलं विकास जाधव याला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत अजय कासार. अजय कासार चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागतोय. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 15 या धावेवर. विकास जाधव याच्याबद्दल सांगायचं झालं तर ओपनच्या टुर्नामेंटमध्ये हा खेळाडू चमक धमक दाखवत असतो. रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याने चांगला परफॉर्मन्स केला होता. आणि हा वाईट चेंडू जातोय, ऑफ साईड सोडून जातोय. विकास जाधव आपण पाहिलं तर गुजरात मध्ये सुद्धा ते गेले होते आणि गुजरात मध्ये सुद्धा आपला खेळ त्याने दाखवलाय. असा हा लाडका आणि पॉप्युलर खेळाडू आहे विकास जाधव. या दरम्यान नो घोषित करत आहेत पंच. एक्स्ट्रा बाउन्स होता त्यामुळे हा नो घोषित केलाय. डोक्यावरून चेंडू गेला होता त्यामुळे एका धावेची शिक्षा मात्र ठोठावली. ती पंच जे आहेत प्रतीक पाटील आणि जयेश बावकर या सामन्यासाठी ऑफिशियल अंपायर आहेत. फ्री हिट आणि फ्री हिटचा हा चेंडू आहे. एक धाव तर निश्चित पूर्ण झालेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. या 2 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावेवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय PLT वांगणे वर्सेस शर्यू इंटरप्राइजेस वांगणी यांच्या दरम्यान हा आपल्याला सामना पाहायला मिळतो. PLT इंटरप्राइजेस संघाचे संघ मालक आहेत लहू शेठ तेलंगे आणि शर्यू इंटरप्राइजेस संघाचे संघ मालक आहेत एकनाथ शेठ ठाकूर. यांच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. ओहो, या दरम्यान काय चेंडू पडलाय, काय चेंडू पडलाय. फुलवर लेनचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येतोय तो विकास जाधव याला. या दरम्यान गती परिवर्तन, स्लोवर पिचचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल करतोय, बाउंड्री लाईनच्या जवळ आहे. चेंडू थांबवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 1 धाव, 2 धाव, 3 धावा पूर्ण करता येतं. या 3 धावाने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 22 या धावेवर. 2 षटकाखेर धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 1 गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. अजून ही 2 षटकं येणं बाकी आहेत. फलंदाजी मध्ये आता मात्र तुषारला मात्र चमक दाखवावी लागेल. तुषार फलंदाजी अजूनही मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत नाही आहेत. जर आपण पाहिलं तर 2 ओव्हर्स मध्ये 22, अजून 2 ओव्हर्स येणं बाकी आहे. जर याच सरासरीने जर गेलं तर 44 धावा ह्या धावफलकावर लागतील. तर आता मात्र एक्सिलेटरवर पाय दाबावा लागेल, कारण या 4 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये जवळजवळ 50च्या अबव रन्स हवे असतील. तर निश्चितच मोठे फटके आता मात्र घ्यावे लागतील. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. 3रं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कावर गोलंदाज यश शिंदे.
ज्याने 2023 मध्ये बेस्ट बॉलर जो किताब ज्याने पटकावला होता आणि 2023 मध्ये त्याने एक विशेष कामगिरी केली होती, ती म्हणजे 2 हॅट्रिक घेतल्या होत्या, विकेट हॅट्रिक घेतल्या होत्या. तोच हा गोलंदाज मॅन फ्रॉम कांसाय यश शिंदे. ओहो, पहिला चेंडू, काय देखना चेंडू, काय जबरदस्त चेंडू टाकलाय, परंतु चूक केली. चेंडू निश्चितच रनआउट करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर गेली होती, दुसरी धाव सुद्धा त्याने देऊन टाकली आणि 2 धावा निश्चितच मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 24 या धावेवर. हेच सुंदर चेंडू पाहायला मिळाला. का तो बेस्ट बॉलर होता 2023 मध्ये, त्यांनी प्रचिती दिलेली आहे एक सुंदर चेंडू टाकून. पहिली चांगली सुरुवात म्हणावं लागेल. पुन्हा एकदा फुलवर लेंथ टाकतोय, यॉर्कर चेंडू टाकतोय, काय गोलंदाजी करतोय हा कांसाईचा खेळाडू यश शिंदे. अफलातून गोलंदाजी करतोय. कर्ज पूर्णपणे त्याने अंकुश लावून ठेवलंय. फलंदाजांना कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून देत नाहीये. 2 चेंडू तर सुंदर, दिमागदार, दर्जेदार टाकलेले आहेत ते यश शिंदेने. धावसंख्या 25. या दरम्यान आता मात्र हा हितेचा ब्रँडेड फटका येतोय. यू आर द 6. वाव, लुकिंग लाईक अ वाव. कम ऑन डीजे. धन्यवाद. या 6 धावाने धावसंख्या मात्र वाढली, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे किती 31 धावा. अतिश मात्रे आपण जर असाल तर आपल्या संघाशी संपर्क साधायचा. अतिश मात्रे. हो हो, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. जसं आपण पाहिलात ना, भारतीय संघामध्ये जर असा पुढे येऊन कुठला फलंदाज खेळायचा तर निश्चितच आपल्याला आठवण येईल ती रॉबिन उत्तपा याची. काय जबरदस्त खेळाडू होता रॉबिन उत्तपा. फुटवर्कचा बादशाह आहे. या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये जर फुटवर्कचा बादशाह कोण असेल तर निश्चितच हा खेळाडू आहे तो हितेश कासार. सुंदर चेंडू मात्र यश मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान मात्र मिनी हेलिकॉप्टर म्हणावलं गेलं. विकास जाधवच्या हातामध्ये चेंडू जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतं. एका धाव्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे. 1 गडी बाद 33 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर फलंदाजी. अजूनही काही चेंडू येणं बाकी आहे या षटकामध्ये. हितेश कासार आता कुठला फटका घेणार, कारण त्याचा जो फाईन लेगचा क्षेत्र आहे तो त्याचा मजबूत एरिया, मजबूत पक्ष मानला जातो. आणि या दरम्यान सापला रचला होता, सापल्यामध्ये फसलाय हितेश कासार. बॅक 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 टू द पवेलियन. दुसरा हादरा. कमान डीजे. मात्रे आणि गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज महेंद्र गायकर. माही गोलंदाजी मार्कवर येतोय. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर घेऊन येतोय महेंद्र माही गायकर. या समान फाईलच्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जाणार का, सीमा पार ट्रॅव्हल करणार काय. यस, ये दिल मांगे मोर आणि चेंडू जातोय 4-4-4.
आणि हा नो चेंडू ना नाही 4 धावा या धावफलकावर लागत आहेत. धावसंख्या झाली ती 37. या दरम्यान फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा वन्स अगेन बॅक टू बॅक ये दिल मांगे मोर और ये जा रहा है 4 4 4 4 4. दडपण मात्र येतोय महेंद्र याच्यावर. सरमॅन हा फ्री हिटचा चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण येतोय. काय क्षेत्ररक्षण केलंय प्रणय याच्या मार्फत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 45. जर पाहिलं तर आपल्याला आठवण येते रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार. T20 असोत टेस्ट असोत वन डे असोत तिन्ही फॉर्मॅटमध्ये जो कॅप्टन आहे त्याचा जर्सी क्रमांक आहे तो 45. या दरम्यान परेश मात्रेचा हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टॉपेज लागतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव दुसरी धाव आणि 2 धावा पूर्ण करतायत. आपलं खातं ओपन करतोय परेश मात्रे आणि 2 धावाने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 47 धावेवर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. या षटकामधले अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. महेंद्र माही हा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर मॅन फ्रॉम पाटणचा हा खेळाडू. या दरम्यान हा सरळ रेषेत गोलीगत फटका आला होता परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आहे आणि सुंदर झेल घेतोय आणि परेश मात्रेला पाठवतोय माघारी. या दरम्यान परेश मात्रेचा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळत होता. एक चांगला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळत होता आपल्याला परंतु ताकद कमी पडली आणि क्षेत्ररक्षकांना मात्र सुंदर झेल घेतला आणि परेश मात्रेला मात्र माघारी धाडलं. परेश याची जागा भरून काढण्यासाठी तो फलंदाज. स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका येतोय प्रीतम याचा. एका धावेवर इथे समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 48 या धावेवर. महेंद्र या दरम्यान हा चांगला फटका येतोय का फसलाय प्रणीतच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि तुषार जांभेकर सुद्धा बाद होतोय. षटक क्रमांक 4 सुद्धा इथे समाप्त होतोय. ही इनिंग सुद्धा समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर लागत आहेत 48 आणि 49 धावांचा टार्गेट दिलेला आहे तो म्हणजे PLT इंटरप्राइजेस या संघाला. तिसऱ्या षटकामध्ये 11 आणि चौथ्या षटकामध्ये 15 आणि 2 गडी बाद अशा प्रकारे 48 धावा ह्या धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 49चा टार्गेट हा मात्र दिलेला आहे तो PLT इंटरप्राइजेस या संघाला. हा मॅच नंबर 3 आहे आणि मॅच नंबर 4 आपल्या समोर येत आहे तो म्हणजेच स्वराज 11 वांगणी वर्सेस देवी प्रिन्स 11 वरवटणे यांच्या दरम्यान हा सामना होणार आहे.
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की स्वराज 11 वांगणी वर्सेस देवी प्रिन्स 11 वरवटणे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चौथा सामना आपल्या समोर येणार आहे. देवी प्रिन्स 11 वरवटणे वर्सेस स्वराज 11 वांगणी यांच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय. ऋतिक माली एकच नावाची चर्चा आपण पाहिली. अलिबाग तालुका असोत, रोहा तालुका असोत, पेन तालुका असोत, या खेळाडूची नावाची चर्चा आणि या खेळाडूच्या नावावर झालेली गर्दी निश्चितच आपण पाहिलीत. असा हा ऋतिक माली येतोय. चेतन म्हात्रे त्यांचे मित्र चेतन म्हात्रे यांनी त्यांना ऑल दी बेस्ट दिलेला आहे. सर्व खेळाडूंना ऑल दी बेस्ट दिलेला आहे. या ग्रामीण प्रीमियर लीगला चेतन म्हात्रे जो वायजेस वरवटणे संघाचा तलवार मिस्टर तलवार म्हणून या विभागामध्ये ओळखला जातो, त्या तलवारने या GPL ला शुभेच्छा दिलेल्या आहेत. विजय जाधव यांना विनंती करतोय. विजय दादा जाधव VGMNS बालसाई संघाचे संघ मालक विजय दादा यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकी करून घ्यायचे. VGMNS पहिला सामना झाला त्यामध्ये ओम 11 प्लस वर्सेस VGMNS बालसाई यांच्या दरम्यान हा सामना झाला होता. त्यामध्ये VGMNS बालसाई हा संघ विन झाला होता. दुसरा सामना झाला निश्चय 11 ओम 11 प्लस हा संघ विन झालेला आहे. दुसरा सामना झाला त्यामध्ये PKR CKR पाटणसई वर्सेस साईराज इंटरप्राइजेस अमडोशी यांच्या दरम्यान सामना झाला. त्यामध्ये साईराज इंटरप्राइजेस अमडोशी हा संघ विन झालेला आहे. आणि तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय PLT इंटरप्राइजेस वांगणी वर्सेस शरयू इंटरप्राइजेस वांगणी यांच्या दरम्यान आपल्याला सामना हा पाहायला मिळतोय. बॉल द्यायचे बॉल देऊ. प्रतीक बघ ना तो काय बोलतो अंपायर. प्रतीकजी गायकर या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सर्वा आपल्याला पाहायला मिळतोय. मनोज वाजे आहेत. त्यानंतर आकेश हरपाल सचिव, संदेश कासार सहखजिनदार, कमलाकर तेलंगे सहखजिनदार, पंकज कोकाटे सहसचिव, विश्वास गायकर सहखजिनदार, विकास ठाकूर, विनोद बुरुमकर, शरद भोईर असे कमिटी आहेत. त्या कमिटीने अथांग मेहनत घेऊन ही ग्रामीण प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतोय. दरवर्षी ही कमिटी अथांग मेहनत घेत असते. दरवर्षी ग्रामीण प्रीमियर लीग यशस्वी करत असते. आणि ह्याही वर्षी पर्व 6वे आपल्याला पाहायला मिळत आहे. घेऊन जातोय सामन्याकडे प्रणय कदम गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जबरदस्त फटका येतोय, पॉइंटच्या दिशेने ढकलून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा बाहेर. इरादा पक्का, दे चौका. कमांड डीजे.
मॅन हा पुन्हा एकदा जातोय का चौकार नाही आहे तिकडे क्षेत्ररक्षक आहे सुंदर क्षेत्ररक्षण होतोय एका धावेवर आणि दुसऱ्या धावेवर इथे समाधान मला होता पहिली धाव चांगली रनिंग द बिटून आपल्याला पाहायला मिळाली विकास जाधव आणि महेंद्र गायकर यांच्या मार्फत महेंद्र गायकर सुंदर फलंदाज आहे सुंदर गोलंदाज आहे उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे आई एकविरा पाटणसई संघाचा हा खंदा फलंदाज आहे याच्याकडे क्षमता आहे याच्याकडे ॲबिलिटी आहे मोठे फटके घेऊ शकतो मोठे फटके मारू शकतो दोन चेंडूवर मात्र त्यांनी प्रचिती दिलेली आहे या दरम्यान आता मात्र हा मिडॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडू जाणार की चेंडू जाणार यस ये दिल मागे मोर चेंडू जातोय 4-4-4 कमांडीचे धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 10 प्रणय कदम यांच्याबद्दल सांगायचं झालं तर रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूने ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला निश्चितच त्याचं नाव मोठं केलं तोच हा प्रणय कदम ज्याला बेस्ट बॉलर म्हणून किताब RTPL मध्ये भेटला त्यांनी अक्षरशः रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये सुंदर प्रकारची गोलंदाजी केली एक लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि एक सुंदर गोलंदाजी करून जो किताब जो पटकवला खरंच एक मोठं नाव त्यांनी केलेलं आहे आपल्या पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे सामना चालू करून घ्यायचा पंचांचा निर्णय अंतिम राहणार आणि हा वाईट चेंडू आहे बेस्ट बॉलर ज्यानं नाव कमवलं रोहा तालुका प्रीमियर लीग एक महत्वाची मानाची स्पर्धा मांडली जाते आणि तिथे रोहा तालुक्यातले मोठे मोठे धुरंधर येत असतात मोठे मोठे खेळाडू असतात त्यामध्ये प्रणय कदम यांना उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर म्हणून ज्यांनी नाव कमवलं मॅन फ्रॉम घोडसई ओहो आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय हलक्या हाताने निश्चितच खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने या दरम्यान क्षेत्ररक्षण मात्र साथ देत नाहीत गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ ही महत्वाची असते क्रिकेटमध्ये फक्त फलंदाज आणि गोलंदाज महत्वाचे नाहीत तर क्षेत्ररक्षण सुद्धा तुमचं खूप महत्वाचं असतं क्षेत्ररक्षण जर चांगलं केलं तर समोरच्या टीमला आपण निश्चितच दबाव टाकू शकता एक धाव होती तिथे मात्र 2 धावा मोजाव्या लागल्या आणि 2 धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोचली 13 या धावेवर थोडस महागडं षटक पाहायला मिळतोय आपल्याला प्रणय कदम याचं प्रणय कदम एक उंच फुरा गोलंदाज आहे लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि यशस्वी गोलंदाज आहे या ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा एक खंदा गोलंदाज त्याच्या नावाची चर्चा रोहा तालुक्यामध्ये झाली हाच तो गोलंदाज आणि या दरम्यान हा एक रचनात्मक शॉट म्हणावा लागेल आणि झेल होतोय का यस पहिला विकेट मिळतोय पहिला हादरा PLT इंटरप्राइजेस या संघाला मध्ये यश आलाय रचनात्मक शॉट मारण्याचा प्रयत्न एक अल्टीपल्टी शॉट मारण्याचा प्रयत्न होता चांगला प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक त्याने निवडला आणि क्षेत्ररक्षकाने सुंदर झेल घेतला आणि महेंद्र गायकर याला मात्र माघारी पाठवलं महेंद्र गायकर याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज आता मात्र येतोय विकास ठाकूर विकी ठाकूर
ओ काय चेंडू आहे, काय सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. वाव, वाडा डिलिव्हरी. षटक क्रमांक 1 मात्र इथे समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर लागत आहेत. 1 गडी बाद 13 अशी ही धावसंख्या. 49चं टार्गेट असताना मात्र जी सुरुवात, जो रिक्वायर्ड रन रेट आहे 12चा, तो मात्र राखताना दिसतोय या PLT एंटरप्राइजेस हा संघ. आता उर्वरित 3 षटकं येणं बाकी आहेत आणि 36 धावांची गरज आहे. जर पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट आहे 12चा, रिक्वायर्ड रन रेट आहे तो PLT एंटरप्राइजेस या संघाला. विकास जाधवला अजूनही स्ट्राईक अजूनही आलेली नाही आहे. पहिल्या ओव्हर्समध्ये पूर्ण महेंद्र गायकर आणि विकी यानं 6 चेंडू खेळून काढलेत आणि नॉन स्ट्राईक एंडला होता तो विकास जाधव. आता मात्र स्ट्राईक एंडला जातोय. गोलंदाजी मार्कवर बदलाव होतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय उंच फुरा गोलंदाज परेश म्हात्रेच्या हातामध्ये. स्वतः कर्णधार आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परेश म्हात्रे आपला दमखम, आपली ताकद ही दाखवावी लागेल. समोर फलंदाज आहे ज्याच्या नावाची चर्चा रोहा तालुका असोत गुजरातला सुद्धा हा जाऊन आलेला खेळाडू आहे. विकास जाधव, ऋतिक माली आणि विकास जाधव हे गुजरातला जाऊन टुर्नामेंट खेळून आलेले आहेत मागच्याच जानेवारीमध्ये. असे हे जे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे हे 2 हिरे आहेत. कारण या ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये ओपनचे मॅचेस फारसे कमी खेळत असतात हे खेळाडू, परंतु या खेळाडूंना भरपूरसा अनुभव आहे. या दरम्यान हा येतोय का बिग 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 आउट ऑफ द पार्क. दॅट इज अ मॅक्सिमम. या दरम्यान परेश म्हात्रेवर पहिल्या चेंडूवर हल्ला बोल करतोय विकास जाधव, मॅन फ्रॉम घोरसाई. वाव, लुकिंग लाईक अ वाव विकास जाधव. धाव संख्या 19. या दरम्यान आता पुन्हा एकदा फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा मानस सुद्धा नाही आहे. एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोचली 20 या धावेवर. परेश म्हात्रे आपल्याला अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र फलंदाजांना अंकु निश्चितच थोडासा प्रेशर आता तुझ्यावर असलं तरी प्रेशर मात्र टाकावं लागेल त्या फलंदाजांना. याच दरम्यान मात्र ऑफसाईड सोडून जाणार हा चेंडू. पंचांना मात्र 2 हात फैलावायला सांगत आहेत. एका धावेने धावसंख्या मात्र वाढली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या धावेवर. परेश म्हात्रे, प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागणार भावा. तुला प्रयत्न करावे लागतील आपल्या संघासाठी. या दरम्यान आज चांगला चेंडू येतोय परेशचा. आता मात्र सुंदर चेंडू येतोय. एका धावेवर इथे मात्र आता समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचली ती 22 या धावेवर. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय हार्ड हिटर परेश म्हात्रे आणि विकास जाधव यांच्यामधला हा घमासान आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त खेळाडू आहेत दोन्ही सुद्धा. या दरम्यान हा मानवंदनात येतोय का कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावरून जातोय हा मॅक्सिमम. जबरदस्त फटका विकास जाधव. आणि महेंद्र सिंग धोनीची आठवण झाली. काय हेलिकॉप्टर शॉट, काय शॉट आहे. वाट शॉट यार, अफलातून फटका. कारण हे मोठे फलंदाज असतात ना, ते मोठे फलंदाज का असतात तर जेव्हा ते फटके मारतात आणि जेव्हा ते फटके घेतात तेव्हा आपण पाहतच राहावं, पाहतच राहावं, पाहतच राहावं. विकास जाधव काय फटका आहे, काय सुरेख फटका आहे, काय देखना फटका येतोय.
आज लुकिंग लाईक अ वाव, लुकिंग लाईक अ वाव. विकास जाधव जबरदस्त फटकेबाजी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 28 धाबेवर. परेश मात्रेवर पूर्ण दडपण आता मात्र येतोय. पुन्हा एकदा वाकडी तिकडी बाबल, तिला हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा लेकिन बोलता है साला, झुकेगा नहीं साला. क्या बात है. विकास जाधव हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हो, आता मात्र परेशने चांगला चेंडू टाकले. एका धावेवर मात्र इथे समाधान मानवते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 35 धावेवर. ओव्हर झालेले दुसरं षटक समाप्त झालेलं आहे. जीवन मिसाल निश्चितच एक उत्कृष्ट समालोचक म्हणून, एक युवा समालोचक म्हणून वरवटण्या गावामध्ये तयार होताना दिसतोय, या विभागामध्ये तयार होताना दिसतोय जीवन मिसाल. आता मात्र परेश मात्र कर्णधाराने मात्र खराब गोलंदाजी केलेली आहे. निश्चितच पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सर्वाधिक महाग षटक ठरलंय. 22 धावा खर्च केलेल्या आहेत. त्यामध्ये विकास जाधव यानं 3 षटकार ठोकलेले आहेत. जर आपण पाहिलं तर 2 धावसंख्या 35, अजूनही 14 धावांची गरज आहे. जर पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये 2 फटके आले विकास याचा, आणि एक मिडॉनच्या क्षेत्रामध्ये 1 फटका. म्हणजे असे 3 षटकार, आणि ते षटकार काय चाबूक शॉट होते, काय फटके होते विकास जाधव याचे. मॅच पूर्णपणे त्यांनी घेऊन गेलेला आहे. आता उर्वरित 12 चेंडू 14 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज प्रीतम जांभेकर. प्रीतम जांभेकरला मात्र आता पूर्णपणे प्रयत्न हे करावे लागतील, जिद्द करावी लागेल, जिद्द ठेवावी लागेल. आपल्या संघाला मॅच मध्ये जर आणायचा असेल तर हा जो षटक आहे तो निर्णायक षटक आहे. हा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो, आणि हा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणारा षटक आहे. या षटकामध्ये प्रीतम जांभेकरच्या हातामध्ये कर्णधाराने विश्वास दाखवलेला आहे, विश्वास दिलेला आहे, आणि तो विश्वास सार्थक ठरवतोय का हा गोलंदाज प्रीतम जांभेकर. आता मात्र फसलाय का विकास जाधव, फसलाय का, फसलाय का नाही आहे. क्षेत्ररक्षक फसलाय. कोण फसलाय? परेश मात्रे. आणि हा चेंडू जातोय सीमा पार 7 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोचली 41. हे प्रभु, हे प्रभु, ये का हुई? हे जगन्नाथम, हे श्री राम, ये का हुई? ये तो झेल छोड़ा. या दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा उडवलाय, उडवलाय, गेलाय. बिग बिग तारा 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 मंडल आउट ऑफ द पार्क. Oh my God, oh my God, what a batting, what a batting. डीजेला संधी मिळणार नाही आहे. आज मात्र विकास जाधव इथे वाट लावून टाकतोय. काय फलंदाजी करतोय. पूर्णपणे या स्पर्धेवर निश्चित अधिराज्य गाजवणार का या सभरात. पुन्हा एकदा परेश मात्रे. हा आता थांबवलंय परेश मात्रे. परेश मात्रेने आता चेंडू थांबवलंय. एका धावेवर इथे समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्या 48, आणि आता मात्र फक्त एका धावेची गरज आहे, एका धावेची गरज आहे. परेश मात्रेने झेल सोडला, तिथेच मॅच गेलेला आहे पूर्ण. आणि तिकडून त्याला ऋतिक भोपी आहे ते कान मंत्र देत आहेत, त्याचे कान फुकत आहेत. बाबा काय केलं से, क्या हुआ? आणि जे चेंडू जे जात आहेत ते चेंडू जिथे जे स्पर्धक जे प्रेक्षक असतील त्या प्रेक्षकांनी तिथून उठून आणायचं आहे, कारण ही जी GPL ची स्पर्धा आहे ती, आणि हा विनिंग स्ट्रोक येतो.
चांगला फटका येतो विकीच्या बॅटमधून निघालेला हा विनिंग स्ट्रोक. यानंतर होणारा जो सामना आहे तो देवी प्रिन्स 11 वरवटणे वर्सेस स्वराज 11 वांगणी. एकीकडे आहेत शेखर शेठ ठाकूर आणि एकीकडे आहेत विशाल वामन म्हात्रे. जीवन मिसाल काय म्हणणार विकास जाधवच्या बॅटिंग बद्दल, काय म्हणणार विकास जाधवच्या बॅटिंग बद्दल तुम्ही?